मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर खाली सबस्क्राइबचे बटन दाबून सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. मला एक संधी सुद्धा स्वतःहूनच चालून दिली समोरच्या उमेदवारांनी, समोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी, की जेणेकरून माझं ऑटोमॅटिक नाव समोर येईल. एकंदर वातावरण जे आमदारकीपासून जो साहेबांनी जी विकासगंगा 4 ते 5 वर्षामध्ये आणली आमदार साहेबांनी, त्या आमदार साहेबांच्या विकासगंगेतून साहेबांना जे काही योगदान मतदानाच्या हेतून खोपोलीला मिळालं, त्यातच आत्मविश्वास द्विगुणित झालेला होता की ह्याला शिवसेनेची एक हाती सत्ता खोपोली नगरपालिकेवर पडते. 100% भरपूर अदृश्य शक्ती माझ्या पाठीमागे आहेत. ची सार्वत्रिक निवडणूक होतीये. येत्या 2 डिसेंबरला त्यासाठी मतदान होतंय. अवघे 8 ते 10 दिवस राहिलेत. खोपोलीचं राजकीय वातावरण अगदी तापलेलं दिसतंय. अगदी प्रचाराच्या तोफा दिवसा धडकतायत. रात्र वैऱ्याची आहे अशा प्रकारचा प्रचार हा प्रत्येक पक्षाकडनं चालू आहे. त्यातून वेळात वेळ काढून आपल्याशी बोलायला आज आपल्या बरोबर आहेत महायुतीचे, म्हणजे शिवसेना, भाजपा आणि RPI युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुलदीपजी, तुमचं स्वागत आहे. वेळात वेळ काढलात प्रचारातून तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी, आपलं मत ठेवण्यासाठी. त्याबद्दल पहिल्यांदा तर तुमचे आभार मानतो. काय सांगाल? महिनाभर प्रचार यंत्रणा ही चालू होती. खूप काही घडलं या महिन्यात. बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की मनाला न पटणाऱ्या गोष्टी पण घडल्या, मनाला पटणाऱ्या गोष्टी पण घडल्या. पण तुमचं एक विजन होतं की नाही, मला या सगळ्यातून डिस्टर्ब व्हायचं नाही, मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ते दिसलं. आता ही शेवटची इनिंग आली आहे. शेवटचे 8 दिवस आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की शेवटच्या 8 ओव्हरमध्ये आता तुम्हाला शेवटच्या 8 बॉलमध्ये 10 रन काढायचे आहेत, अशी जी परिस्थिती असते मॅचची, तशी परिस्थिती आहे. आतापर्यंत केलेला महिन्यातला तुमचा जो काही प्रचार आहे, कशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात? धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही टाइम दिलात. तुमच्याकडून फोन आला आणि मी बोललो आता ठीक आहे, 10-15 मिनिटात आपण आपलं मुलाखत घेऊ शकतो, आपण देऊ शकतो. खरं तर कसं आहे की जेव्हापासून शिवसेना पक्ष प्रवेश केला तेव्हा एक फोकस होतं, आमदार साहेबांचा विश्वास होता, संपूर्ण शिवसेनेचे श्रेष्ठ कार्यकर्ते यांचा एक विश्वास होता. आणि मला एक संधी सुद्धा स्वतःहूनच चालून दिली समोरच्या उमेदवारांनी, समोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी, की जेणेकरून माझं ऑटोमॅटिक नाव समोर येईल. आणि लोकांनी काही गृहीतच धरून चालले होते की बाबा शिवसेनेचा कोण उमेदवार असू शकतो. साहेबांनी पण खूप मोठा विश्वास माझ्यावर टाकला, शिवसेना पक्षाने जो टाकलेला आहे विश्वास. एकंदर वातावरण जे आमदारकीपासून जो साहेबांनी जी विकासगंगा 4 ते 5 वर्षामध्ये आणली आमदार साहेबांनी, त्या आमदार साहेबांच्या विकासगंगेतून साहेबांना जे काही योगदान मतदानाच्या हेतून खोपोलीला मिळालं, त्यातच आत्मविश्वास द्विगुणित झालेला होता की ह्याला शिवसेनेची एक हाती सत्ता खोपोली नगरपालिकेवर पडकेल. त्याच्यानंतर युतीची डिक्लेरेशन झालं. युतीनंतर मग काही उमेदवारांचं डिक्लेरेशन झालं. 1-2 आमचे चांगले मित्र इकडे तिकडे गेले. पण त्यातून ठीक आहे, हा राजकीय प्रवास असतो, या राजकीय प्रवासात उतार चढाव असतो. पण एकंदर वातावरणात ह्याच्यात जो आम्ही पक्षाचा नारळ फोडला, त्यात प्रशांत शेठ आणि हे होते, उद्घाटन आता केली, त्यात काल उदयजी सामंत कॅबिनेट मिनिस्टर येऊन गेले. तर वातावरण आम्ही ह्याच्यात पुढे आहोत एकंदर. आणि खोपोलीकरांचा विश्वास दिसतोय की खोपोलीकर आता ह्या वेळेला डेव्हलपमेंटच्या बाजूने उभे राहणार आहेत. एकंदरीत तुम्ही विश्वास व्यक्त करताय की वातावरण खूप चांगलं आहे. जो काही तुम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरचा प्रवास सांगितलात, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक खोपोलीकरांचा दिसतोय, तो एक युवा म्हणून आहे. आणि तुम्ही आपल्या मागच्या मुलाखतीमध्ये पण बोलताना बोललेला आहात की माझं काही विजन आहे ते आपण पुढच्या याला सांगू. एक खोपोलीकडे बघता आत्ता या खोपोलीला कशाची गरज आहे साहेब? खोपोलीला ना एक स्टेप बाय स्टेप एक माझ्या माइंडमध्ये एका भागाभागामध्ये मी डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात ठेवलेली स्टेज, की सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्व समतोल विकास करायचा आहे. आणि विकास म्हणजेच काहीतरी मोठं स्टेडियम बांधली, बिल्डिंग्स बांधली, हा असणारच आहे. म्हणजे ही तर काळाची गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही. पण त्याचबरोबर सामान्य जनतेला निगडीत असणारे प्रश्न, म्हणजे जेणेकरून आपल्या मुंबईच्या रेल्वेच्या गाड्यांच्या फेऱ्या आहेत, त्या मी आता का आलं की मी ना गेले 15-20 दिवस झाले, मला खूप तरुण मुलं भेटतात, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मी
उठबस करतोय, तर त्यांचे प्रश्न समजतात. 4 वर्ष मी भरपूर फिरलेलो आहे. प्रत्येकाची निकड वेगवेगळी आहे आणि त्यातून 4-5 गोष्टी एक अशा इसेन्शियल आलेल्या आहेत की बाबा मुंबई फेऱ्या मेट्रो आपल्याला गरजेची आहे भविष्याच्या 50 वर्षाच्या. पण आता आमचं काय? आता आम्ही जे धकाधकीत जीव जगतोय, आम्ही सकाळी लवकर उठून जातोय, येतोय, आमच्या घरच्यांना टाइम देऊ शकत नाही, असं त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? असे बरेचसे वेगवेगळे प्रश्न आहेत. रेल्वेच्या फेऱ्या असतील आपल्या वाढवणं. काल मी खासदार साहेबांशी बोललो. खासदार साहेबांनी शब्द दिला की कुलदीप, आपली इलेक्शन झाली, तुमची विजयाची हे तिथं होणारच आहे, त्यानंतर आपण लगेच एक 15 दिवसात किंवा 1 महिन्यात आपण मीटिंग लावण्याचं बघू सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून, की जेणेकरून रेल्वेच्या फेऱ्या आपल्या कशा वाढतील. गणेश नाईक साहेबांशी, आमदार साहेबांना आम्ही घेऊन बसणार आहोत की इथली जी आपली फ्रिक्वेन्सी आहे वाशीला जाणारी, ती फ्रिक्वेन्सी वाढवणं गरजेचं आहे. की ते जे बस देतात ते एकदम खटारा बस आमच्याकडे ह्या साईडला त्यांनी ठेवलेल्या आहेत, कर्जत साईडला पण आपल्या साईडला. आम्हाला काहीतरी 4-5-10 एक एसी बसेसच्या फेऱ्या वाढवा. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी हे आहेत म्हणजे. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लोकांना काही काही विभागामध्ये अजून पाणी जात नाहीये, ते व्यवस्थित करायला लागणार आहे. काही ठिकाणी लाईट पोचलेली नाहीये, काही ठिकाणी साधा फुटपाथ सुद्धा गेलेला नाहीये, काही ठिकाणच्या लोकांना डीपी रस्ता अजून झालेला नाहीये, तो झाल्यानंतर प्लॅनिंग होणार आहे. काही लोकांना पाण्यात जो पावसाचं पाणी साचतं त्यांच्या घरासमोरून जात असतं, किंवा बरेच असे छोटे मोठे प्रश्न आहेत. युवकांच्या बरोबर बोललो तर फुटबॉलच्या बाबतीत त्यांना क्रिकेट आणि फुटबॉल, क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध होतात, पण आपली तर फुटबॉल हा खोपोलीमध्ये खूप जास्त प्रमाणात खेळला जातोय. त्या मुलांकडे कोणाचं लक्ष नाहीये, त्यांच्यासाठी स्टेडियम नाहीये. तुम्ही मोगलवाडी साईडला गेला तर तिथल्या मोगलवाडी, काटरंग ह्या साईडच्या लोकांना मोठा असं आपली सार्वजनिक व्यवस्था नाहीये तिथं स्टेडियमची किंवा काय. तुम्ही प्रकाश नगर, सिद्धार्थ नगर ह्या साईडला गेला तर तिथल्या लोकांना तर ग्राउंडच नाहीयेत अवेलेबल. मग आता जी आपली पिढी येणार आहेत, नंतर अजून जी मुलं लहानची मोठी होतात, त्यांना आपण काय दाखवणार? तर हे आत्ताच प्लॅनिंग करावं लागणार आहे 30-40-50 वर्षाचं. डीपी प्लॅन आता जस्ट झालेला आहे, त्यात काही छोटे मोठे चेंजेस करायला लागणार आहेत. आपली ट्रॅफिकची समस्या भयंकर आहे की आपण वाशीत इथून टोल नाका किंवा हे सोडल्यानंतर आपण 1 तासात वाशीत पोहोचतो, पण आपला अर्धा तास त्या शिरफाट्यावरूनच जाताना हल्ली लागतोय. तर त्या व्यापाऱ्यांशी बसून तो रस्ता मोठा करून ती समस्या सोडवायला लागणार. भरपूर समस्या आहेत. म्हणजे एक असा डेव्हलपमेंट म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीने ती डेव्हलपमेंट ठेवायला लागणार आहे आपल्याला. काल जी उदय सामंतांची सभा झाली त्यावेळेला तुम्ही त्यांना एक तुमच्या मनात काय तो कागद दिला होता आणि त्याच्यातून खरंच तुम्हाला त्यांनी ते नावाजलं अगदी की काय ह्या युवा आमच्या उमेदवाराची ह्या अपेक्षा. त्यात एक आरोग्याच्या बाबतीतला एक मुद्दा होता की जो खोपोलीसाठी खूप महत्वाचा आहे, उपजिल्हा रुग्णालयाचा. आमदार साहेबांच्याच मे बी माध्यमातून तिथे हॉस्पिटल रेडी झालंय. काय नक्की आतापर्यंत ते प्रकरण कुठल्या स्टेजला आहे आणि तुमच्या कारकिर्दीत ते होण्यासाठी तुमचे प्रयत्न असतील का? 100% प्रवीणजी, हा मुद्दा वारंवार तुमच्याच चॅनल माध्यमातून तुम्हीच हा उचलत आलेला आहे की खोपोलीसाठी किती महत्वाचा हे आहे, तुम्हाला रुग्णालय आहे. तर त्या संदर्भात मी जी चिठ्ठी लिहिली तर त्यात पहिलंच नाव रुग्णालय होतं आणि त्यात उपजिल्हा रुग्णालय असं होतं. साहेबांना मी एक माझे मुद्दे मांडून ठेवलेले की साहेब, आम्हाला खोपोलीमध्ये असं असं करण्याचं आम्ही ठरवतोय. पण त्यांनी स्वतःच सांगितलं की बाबा, मी त्यांना भाषणात सांगितलं की साहेब, हे मुद्दे जर बोललात तर तुम्हाला लोकांना थोडंसं टच होईल. पण त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं की बाबा माझे मुद्दे आहेत. ते माझे मुद्दे होतेच पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये. पण काय होतंय की खोपोली आपलीतून 2 हायवे मोठे गेलेले आहेत, त्यात ऍक्सिडेंट्स होत असतात. त्यानंतर मी काही आता मुलं मला तरुण भेटायला येतात, तर काही काहींच्या मुलांच्या शोकांतिका असतात की माझ्या आईचं मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथं ट्रीटमेंट नाही मिळाली, मला पनवेलला जायला लागलं, मग त्यात थोडंसं दुःखद घटना घडली. अशा ह्या एकदम इमोशनल गोष्टी जेव्हा अशा टच होतात ना, तेव्हा असं रक्त असं हे होतं की नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग त्यात काय करावं लागेल? तर मग ह्याला एक ऑप्शन असं की शासनाच्या मागे लागून उपजिल्हा रुग्णालय केलं. उपरुग्णालय जिल्हा केल्यानंतर त्यामध्ये माझी नागरिकांना हे आहे की लोक विचारतील, हा कशाला जिल्हा रुग्णालय बोलतोय. पण कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण एक बिल्डिंग बांधलेली आहे, त्या माध्यमातून आपण समजा उद्या मी 2 कोटीचं बजेट ठेवून मशिनरी आणली, सर्व आणली आणि डॉक्टरांचे उद्या पगार सुद्धा हायफाय देऊन ठेवले, पण ते मेंटेन राहणं गरजेचं आहे. उद्या मी 6 महिने करल दाखवण्यासाठी, मोठी फीत कापेल, उद्घाटन मोठं करू शकतो, सर्व करू शकतो, पण ते मेंटेन राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मोठ्या शासनाचे आपल्याला फंड आणि त्यासाठीच गरज आहे. त्यामुळे उपर जिल्हा रुग्णालय आलं तर ते एकदम सिस्टमॅटिक वे शासनाच्या देशातच जाईल. त्याच्यात काही त्रुटी असतील त्या नगर परिषदा भरून काढेल. नगर परिषदकडे फंड नसेल तर आपण CSR फंड करू शकतो. आपल्याकडे 2 टाटा कंपन्या आता आहेत, बाकी कंपन्या आहेत की ज्या CSR फंडसाठी समोरून पुढे येत असतात.
तर अशा मेन गोष्टीला मला त्यांना हात घालायचा आहे. एकंदरीत विजन तर तुमचं खूप मोठं दिसतंय. आपण पुन्हा थोडंसं राजकारणाकडे येऊ, अगदी शेवटाकडे येऊया. प्रचार तर चालू आहे. शिवसेनेतून माझ्या मते आमदार साहेबांचं जे काही काम आहे त्याचा फायदा तुम्ही वारंवार बोलताय, त्याचा फायदा जो तुम्हाला होतोय. एक चांगली टीम तुमच्याबरोबर काम करते, मग ती पुरुषांची असेल महिलांची असेल. अगदी प्रचारात तर आघाडी घेतलेलीच दिसते. पण तुमचं घराणं जे आहे, जो वारसा तुमच्या वडिलांकडून तुमच्यापर्यंत आलेला आहे, त्यांचं जे काम होतं पूर्वीचं, त्यांनी काही अशा शक्ती, अदृश्य शक्ती म्हणा, ह्या तयार केलेल्या आहेत खोपोलीमध्ये, की त्यांचा आशीर्वाद हा शेंडे घराण्याला कायम लाभलेला आहे. बरोबर. यावेळेला पण त्या अदृश्य शक्ती असतील, बरोबर? 100% भरपूर अदृश्य शक्ती माझ्या पाठीमागे आहेत. त्या अदृश्य शक्ती ह्या खोपोलीच्या नागरिकांच्या आशीर्वादाच्या मार्फत त्या असणार आहेत. नाही तर लोकांना वाटेल अदृश्य शक्ती म्हणजे हा काय जादूटोणा काय बोलते, अशा कुठल्या प्रकारचा भाग नाहीये. अदृश्य शक्ती म्हणजे वडिलांनी जे काही काम केलेले आहे, आमदार साहेबांनी जे काही काम केलेले, त्यांचे कार्यकर्ते जे साहेबांनी तोलामोलाचे जे बनवलेले आहेत, त्यांची जी शक्ती, त्याला आम्ही अदृश्य शक्ती म्हणतोय. आणि काही असे कार्यकर्ते साहेबांचे, वडिलांचे, की ते फ्रंटला येऊन काम करू शकत नाहीत, वाईटपणा घेऊ शकत नाहीत, राजकारणात त्यांचा भाग नसतो. अगदी तेच या म्हणत सर्व गोष्टी असतात. की कसं असतं की व्यापारी असतात, काही मित्रमंडळी आहेत की ते त्यांच्या जीवनात सुखी असतात. तर त्यांना मग राजकारणात एक आपला उमेदवार चांगला असावा आणि कुलदीप शेंडे घराणं चांगला आहे म्हणून ज्या काही वेगळ्या मार्फत प्रचार करतात, घरात बसतात, पण त्या फ्रंटला नसतात. त्या आमच्या अदृश्य शक्ती चांगल्या प्रकारे काम करत आहे. वडिलांनी खूप चांगल्या प्रकारचं 40 वर्षाचं त्यांचं जे योगदान खोपोलीसाठी दिलेलं आहे, त्याचा मला आत्ताच्या प्रचारात खूप मोठा फायदा होतो. ओके. तर हे होते कुलदीपकजी शेंडे, खोपोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढतायत. अगदी 8 दिवस राहिलेले आहेत. आपल्या चॅनलच्या वतीने, आपल्या प्रेक्षकांच्या वतीने पुढच्या 8 दिवसाची जी काही लढाई आहे ती त्यांना यशस्वीरित्या त्यांची लढाई ही व्हावी, त्यासाठी आपण त्यांना नक्कीच शुभेच्छा देऊ. कुलदीपजी, वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. PM न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत. आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.